नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि येत्या 31 डिसेंबर पासून आपली एक्झाम सुरू होते आहे. पेपर टू विषय मराठीचे महत्त्वाचे PYQ प्रश्न जे आहेत ते आपण घेऊन आलो आहोत आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या पेपरला तुमच्या अभ्यासाला नक्कीच याची मदत होईल आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर टू विषय मराठीचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर वन मोफत मिळणार आहे, रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहेत, पूर्ण 10 युनिटचे PDF नोट्स मिळणार आहेत, सोबतच 20+ अधिक टेस्ट मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी सुद्धा मिळणार आहे. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे आजच एनरोल करा. चला, तर कविता म्हणजे काय अशी व्याख्या कोणी केलेली आहे? अरिस्टॉटल, प्लॅटो, मॅथ्यू आर्नोल्ड, वर्ड्सवर्थ. तर कविता म्हणजे काय अशी व्याख्या जी आहे ती वर्ड्सवर्थ यांनी केलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर मराठीतील पहिले नियतकालिक कोणते? दर्पण, प्रभाकर, केसरी, सुधा सुधारक. तर मराठीतील पहिले नियतकालिक आहे दर्पण, जे जांभेकर यांनी सुरू केलेले होते 6 जानेवारी 1832 रोजी. मराठी पत्रकारिते जनक म्हणून त्यांना ओळखले जातात. ठीक आहे, सगळ्यांनी ते लक्षात ठेवा. ते द्विभाषीय होते, मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही होते. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे ए. नंतर ग्रामीण साहित्य कोणत्या विषयावर आधारित असते? शहरी जीवन, ग्रामीण अनुभव, ऐतिहासिक घटना, पौराणिक कथा. तर ग्रामीण साहित्य हे ग्रामीण अनुभवावर आधारित असते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर कथाकथन हा प्रकार कशाशी संबंधित आहे? नाटक, कादंबरी, लोकसाहित्य, समीक्षा. कथाकथन हा प्रकार जो आहे हा लोकसाहित्याशी संबंधित आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर साहित्य प्रवाह म्हणजे काय? लेखनशैली, कालखंड, विचारधारा, भाषा. साहित्य प्रवाह म्हणजे काय? तर एकंदरीत साहित्य प्रवाह जे आहे ते विचारधारेशी जुळलेले आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर मर्ढेकर कोणत्या प्रवाहाशी संबंधित आहे? भक्ती, दलित, नवकाव्य, ग्रामीण. मर्ढेकर कोणत्या प्रवाहाशी संबंधित आहेत? तर ते आहेत नवकाव्याशी संबंधित. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. नंतर छंद म्हणजे काय? शब्दसंख्या, वृद्धपद्य, रचना, अलंकार, रस. छंद म्हणजे काय? तर छंद म्हणजे एकंदरीत वृत्तबद्ध जी रचना आपण म्हणतो त्याला आपण छंद असे म्हणतो आहोत. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर ओबी हा छंद कोणत्या साहित्यात आढळतो? शाहिरी, संत साहित्य, आधुनिक कविता, नाटक. ओबी हा छंद एकंदरीत संत साहित्यामध्ये आढळतो आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. नंतर साहित्यिक चळवळ म्हणजे काय? वैयक्तिक लेखन, संघटित विचार प्रवाह, धार्मिक प्रवाह, परंपरा की शालेय अभ्यास. साहित्यिक चळवळ जी असते ती संघटित विचार प्रवाह असतो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. नंतर काव्य भाषा म्हणजे काय? बोलभाषा, अलंकारयुक्त भाषा, लेखनशैली की भावभाषा. काव्य भाषा म्हणजे काय हे आपल्याला विचारलेलं आहे. तर काव्य भाषा म्हणजे अलंकारयुक्त भाषा असणार आहे. म्हणजे बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर समकालीन साहित्य म्हणजे काय? प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक काळातील साहित्य की भक्तिकालीन. तर समकालीन साहित्य जे असते ते आधुनिक काळातील साहित्य असते. म्हणजे त्या काळाच्या मागे, आधी, नंतर अशा पद्धतीचे साहित्य असते ते समकालीन साहित्य म्हणून ओळखले जातात. ठीक आहे, नाट्यसंहिता म्हणजे काय? अभिनय, संवाद रचना, रंगमंच की नेपथ्य. नाट्य साहित्य म्हणजे संहिता म्हणजे संवाद रचना. ठीक आहे, नाट्यसंहिता म्हणजे काय असणार आहे? संवाद रचना असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. नंतर समीक्षा म्हणजे काय? कथा, कादंबरी, मूल्यमापन, भाषांतर. सांगा बघू समीक्षा. समीक्षा म्हणजे एखाद्या गोष्टीचे, साहित्य कलाकृतीचे काय करणे? बारकाईने परीक्षण करणे, मूल्यमापन करणे. ठीक आहे, ज्यात विश्लेषणाचे स्वतःचे मत आणि दृष्टिकोन समाविष्ट असतो. ठीक आहे, समीक्षा म्हणजे काय? एकंदरीत तर मूल्यमापन. त्यानंतर लोकगीत कशावर आधारित असते? शास्त्रीय संगीत, जनजीवन, धार्मिक ग्रंथ, दरबारी परंपरा. लोकगीत जे आहे ते जनजीवन यावर आधारित असते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर मराठीतील पहिली कादंबरी कोणती? यम 6, रत्नाकर, यमुना पर्यटक, मंजू घोषा. तर मराठीतील पहिली कादंबरी जी आहे ती आहे यमुना पर्यटक. हं. ठीक आहे, ते कोणी लिहिलेली? बाबा पदमजी यांनी लिहिलेली आहे 1857 मध्ये. ठीक आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता साहित्याचे सामाजिक कार्य म्हणजे मनोरंजन, शिक्षण, समाज प्रबोधन, वरील सर्व. साहित्याचे सामाजिक कार्यामध्ये वरील सर्व येत आहेत. ठीक आहे, मनोरंजन पण येतं, शिक्षण पण येतं आणि समाज प्रबोधन सुद्धा येतं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार हे टी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे PYQ प्रश्न पाहिले जे तुमच्या परीक्षेला आणि अभ्यासाला महत्त्वाचे ठरणार आहेत. येत्या पेपरसाठी किंवा त्यानंतर जर का तुम्हाला बॅच वगैरे हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन सुद्धा डाउनलोड करू शकता. आणि टेस्ट सिरीज म्हणा किंवा तुम्हाला एकंदरीत
कसे सॉल्व्ह करायचे क्वेश्चन पेपर सगळं तिथे आपल्याला कंटेंट अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके एव्हरीवन, थँक्स. दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू सो मच.